श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या खोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या प्रत्येकाच्या घराण्याची एक कुलदेवी असते. तिची सेवा ही आपल्या हातून घडावी. बघा, आपण रोज देवपूजा केली, कितीही देवांचं केलं तरी देखील जर तुमच्या हातून सेवा घडत नसेल कुलदेवीची, तर तुम्ही कितीही कष्ट करा, मेहनत करा, त्याचा मोबदला तुम्हाला मिळणार नाही. तुमच्या प्रयत्नांना यश येणार नाही. तुमच्या कोणत्याही नवीन कार्याची तुम्ही सुरुवात करत असाल तर त्यामध्ये सतत तुम्हाला अपयश येत राहील. घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून वादविवाद, भांडणं, कलह होतात आणि त्याचबरोबर घरामध्ये आर्थिक समस्या असतात, आजारपण वाढत असतात. आणि मग आपण असं म्हणतो की मी एवढं देवांचं करते तरी देखील माझ्या घरामध्ये ह्या समस्या का आहेत. तर पहा, असं नसतं की देवांचं केलं आणि सगळं संपलं. असं नसताना ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये तुम्ही कुलदेवतेची स्थापना केलेली आहे तिकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ही कुलदेवी आपल्या कुटुंबाचे संरक्षण करत असते. तिची सेवा केल्याने तिचं एक संरक्षण कवच जे आहे ते आपल्या कुटुंबाभोवती तयार होतं. म्हणून आपल्याला प्रत्येकाला कामामध्ये यश मिळायला लागतं आणि आपल्या कुठल्याही प्रकारचं संकट, विघ्न येत नाही. आज या व्हिडिओमध्ये मी ज्या 2 ते 3 सेवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या तुम्ही आवर्जून करा, न चुकता करा. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल तुम्हाला जाणवेल. बरेच जणांना सेवा करण्याची खूप इच्छा असते, पण वेळेअभावी मनामध्ये असून देखील दोघेही नवरा बायको जॉबला असतात, त्यामुळे त्यांना वेळ पुरेसा मिळत नाही. ही कुलदेवीची जी सेवा आहे ती करता येत नाही किंवा घरामध्ये छोटी छोटी मुलं आहेत, मग काय करावं. तर पहा, कितीही तुम्हाला वेळेची अडचण असली किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असली तरी देखील तुम्हाला कुलदेवतेची सेवा जी आहे ती करायचीच आहे. त्यासाठी फक्त मंगळवार आणि शुक्रवार तुम्हाला या 2 दिवस जे आहेत त्यावेळेस सेवा करायची आहे. तर या दिवशी कशी सेवा करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, खूप काही जास्त तुम्हाला पूजा मांडणी करायची नाही किंवा कोणतेही मंत्रस्तोत्र पठण करायचे नाहीत की ज्यासाठी तुम्हाला वेळ लागेल. अगदी साधी आणि सोपी सेवा ही, पण ही सेवा तुम्हाला करायची आहे. आता या सेवेमध्ये देखील बरेच जण असं म्हणतील की ही सेवा केली नाही तर चालेल का, फक्त ही सेवा करू का, असं नाही. तर 2-3 गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते तुम्हाला मंगळवार आणि शुक्रवारी आवर्जून करायच्या आहेत. बघा, तुमच्या घरात सर्व अडचणी दूर होतील. कोणतेही उपाय करण्याची तुम्हाला गरज किंवा उणीव भासणार नाही. एवढी ही प्रभावी सेवा आहे. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की कोणतीही सेवा किंवा उपाय संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही. या सेवेसाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्पामुळे काय होतं की आपण त्या सेवेशी बांधले जातो व आपल्याकडून ही सेवा करून घेतली जाते. पण संकल्प करत असताना आपली जी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला तसं करायचं नाही, अगदी निस्वार्थपणे आपल्याला ही सेवा करायची आहे. घराण्याची जी कुलदेवी आहे, जी कुलस्वामिनी आहे, तिची सेवा, उपासना आपल्याला करायची आहे. बघा, न मागताही आपली जी देवी आहे ती आपल्या सगळ्या मागण्या मान्य करेल. कारण आपली कुलदेवी ती आपली आईच असते आणि आई आपल्या लेकराचं भलं व्हावं असाच विचार करते. पण आपल्याला या आईचा विसर पडलेला असतो. आपण आईकडे लक्ष देत नाही. आपण कुलदेवतेचं स्मरण, उपासना, सेवा केली नाही तर ती आपलं स्मरण करेल का, तिलाही आपला विसर पडत जाईल. पण आपल्याला असं करायचं नाही. आपल्याला आपल्या देवीचा धावा घ्यायचा आहे, तिला आपल्या घरामध्ये जागृत ठेवायचं आहे, जेणेकरून तिची कृपादृष्टी आपल्या घरावर राहील. तर या ज्या काही सेवा आपल्याला घरामध्ये करायच्या आहेत अगदी साध्या आणि सोप्या आहेत. त्यासाठी तुमच्या देवाऱ्यामध्ये कुलदेवतेचा फोटो किंवा टाक असायला आवश्यक आहे. आता ज्यांना कुलदेवीच माहीत नाही त्यांनी काय करायचं की गावाकडे भाऊकीमध्ये वगैरे विचारा की आपली नेमकी कुलदेवी कोणती आहे. बघा, गावाकडे ग्रामदैवत देखील असते. ग्रामदैवत वेगळं आणि आपल्या घराण्याची कुलदेवी वेगळी. तर जी कोणती कुलदेवी तुमची असेल तिची माहिती करून घ्यायची आणि तिचा आपल्याला टाक किंवा फोटो तुम्ही जो आहे तो आवर्जून देवाऱ्यामध्ये प्रस्थापित करायचा आहे. किंवा शक्य नाही झालं तर तुम्ही एक सुपारी देवघरामध्ये ठेवा कुलदेवी तिच्या नावाने आणि
आणि ज्या मी सेवा सांगत आहे त्या सेवा तुम्ही नित्यनियमाने केल्या तर कोणी ना कोणीतरी तुम्हाला येऊन तुमची कुलदेवी सांगेल किंवा कुलदेवी तुम्हाला स्वप्नामध्ये दृष्टांत देईल की मी तुझ्या घराण्यामध्ये आहे. ही सेवा तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असेल किंवा नसेल तरी देखील तुम्हाला आवर्जून मंगळवारी आणि शुक्रवारी करायची आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुपारीची स्थापना करून तिची सेवा करू शकता. आता तुमच्या देवाऱ्यामध्ये कुलदेवतेचा फोटो असेल किंवा पितळेची कुलदेवतेची मूर्ती आहे किंवा चांदीचा टाक आहे, ज्या स्वरूपामध्ये तुमची कुलदेवी घरामध्ये प्रस्थापित केलेली आहे ती मूर्ती किंवा टाक किंवा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. त्या सेवेसाठी असं काही वेळेचं बंधन नाही. मंगळवार आणि शुक्रवार तुम्ही जमेल त्या वेळेस ही सेवा करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर देखील ही सेवा करू शकता. तुमच्या वेळेनुसार करा, पण सेवा मात्र तुम्हाला करायची आहे. तर आता मूर्ती किंवा टाक आपण घेतलेले आहे, तो फोटो असेल तर फोटोला ओला कपडा करून स्वच्छ पुसून घ्यायचं. मूर्ती किंवा टाकत असेल तर त्याला तांबणामध्ये ठेवायचं आणि मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना फक्त पाणी आणि दुधाचा वापर करा. आता अभिषेक करण्यासाठी आपण पंचामृत लागतं, त्यामुळे बरेच जण टाळतात. त्यासाठी काय करायचं, फक्त दूध घ्यायचं, पाण्याने आणि दुधाने 5 वेळा पाण्याने 5 वेळा दुधाने अशा आपल्याला परत परत अभिषेक करून घ्यायचा. किंवा तुम्ही जर नुसतं दुधाने जरी अभिषेक केला तरी चालेल, म्हणजे फक्त जलाभिषेक करा, हरकत नाही. आता हा अभिषेक करून झाला की मग अभिषेक केलेल्या पाण्याचं काय करायचं, तर हे तीर्थ जे आहे ते सर्वांनी थोडं थोडं प्यायचं. उरलेलं पाणी जे आहे ते तुम्ही झाडाला टाकून देऊ शकता, तुळशीला सोडून, कारण तुळस ही सुद्धा एक देवता आहे. आता तुमची मूर्ती तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे, तिला कोरडं करून घ्यायचं. फोटो असेल तर फोटो तुम्ही स्वच्छ करून घ्यायचा, पुसून घ्यायचा. आता आपल्याला एक प्रभावी सेवा देवीच्या समोर करायची आहे. देवीचा फोटोला किंवा मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यानंतर ही महत्त्वाची सेवा आपल्याला करायची आहे. जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे कुंकू. कुंकू हे आपल्याला एखाद्या वाटीमध्ये घ्यायचं आहे. ज्या तामणामध्ये आपण मूर्ती किंवा टाक किंवा देवीचा फोटो ठेवला असेल तरी देखील तुम्हाला कुंकुमार्चन करता येणार आहे. आता हे कुंकू आपल्याला उजव्या हाताच्या 5 बोटांमध्ये पकडायचं आहे आणि हे कुंकू आपल्याला कुलदेवतेचा फोटो किंवा टाकावरती कुंकुमार्चन म्हणजेच कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे. मग त्यासाठी नवीन कुंकू विकत आणायचं का, तर नाही. घरी देवपूजेसाठी तुम्ही जे कुंकू वापरता ते तुम्ही घेतलं तरी चालेल, कारण कुंकू हे देवीला अतिशय प्रिय आहे. ज्यावेळी तुम्ही कुंकवाचा अभिषेक करता त्यावेळीच तुम्ही देवी प्रसन्न होते. हे कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा एक मंत्र बोलायचा आहे. तुम्हाला तुमच्या देवीचा मंत्र माहीत असेल तर तो तुम्ही बोलू शकता किंवा तुम्ही तुमचे कोणतेही कुलदेवी असेल तर हा एक मंत्र जप केला तरीही चालेल. तो मंत्र म्हणजे 99 मंत्र. जर मंत्र तुम्हाला जप करायचा आहे आणि देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत तुम्हाला कुंकवाचा अभिषेक करायचा आहे. आता किती वेळा करायचा आहे, तर तुम्ही 16 वेळा करू शकता किंवा जास्तीत जास्त तुम्ही 108 वेळा करू शकता. मंगळवारी आणि शुक्रवारी या दोन्ही वारी कुलदेवीला कुंकवाचं मार्चन, कुंकवाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. आणि हे जे कुंकू आहे ते तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी दिवसभर, सकाळपासून केलेलं असेल तर दिवसभर आणि संध्याकाळी केलेलं असेल तर रात्रभर देवीसमोर राहून द्यायचं आहे. कुंकवाचा अभिषेक केल्याने देवी तत्व जे असतं ते जागृत होतं आणि जे हे कुंकू आपण कुलदेवतेला अर्पण केलेलं आहे त्या कुंकवामध्ये देवीची ताकद येते. त्यामुळे एवढं प्रभावी असतं की हे कुंकू तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवू शकता. आता प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला नव्यानं कुंकू घ्यायचं आहे का, तर नाही. तुम्ही हेच कुंकू परत परत वापरू शकता, कारण असं केल्यानं त्या कुंकवाची ताकद किंवा शक्ती जी आहे ती वाढत जाते. आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असते तेव्हा किंवा तुम्ही बाहेर जात असाल त्यावेळेस जी डबीमध्ये भरून ठेवलेलं कुंकू आहे तुम्हाला तुमच्या कपाळी लावून घराच्या बाहेर पडायचं आहे. बघा, असं केल्याने तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळतं, तुमची महत्त्वाची कामे मार्गी लागतात, अडलेली कामे पूर्ण होतात. हे कुंकू फक्त कुटुंबातील सदस्यांनीच कपाळाला लावायचं आहे. बाहेरील एखादी व्यक्ती म्हणजेच सवासीण स्त्री तुमच्या घरी आली आणि तिच्या कपाळाला लावायचं नाही. आपण सवासीण स्त्रीला ज्यावेळेस हळदी कुंकू लावतो ते कुंकू तुम्हाला वेगळं ठेवायचं आहे. जे कुंकू आपण कुंकुमार्चन केलेलं आहे ते तुम्हाला फक्त तुमच्या कुटुंबासाठी वापरायचं आहे. कुंकुमार्चन तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी करायचं. फक्त आणि फक्त 5 बोटांमध्येच कुंकू घ्यायचं आणि 16 वेळा 99 मंत्राचं पठण करत कुलदेवतेच्या
पासून तुम्हाला ते तिच्या मस्तकांपर्यंत अर्पण करायचं. सांगितल्याप्रमाणे मंगळवारी दिवसभर किंवा शुक्रवारी तुम्ही ते तिथे ठेवायचं आहे. आता एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुमची अडचण आली असेल, जसं की स्त्रियांना मासिक धर्म असतो किंवा तुम्ही आजारी आहात किंवा तुम्हाला अचानक बाहेरगावी जावं लागलं असेल, तुमच्या घरात सुतक पडलं असेल, तर ते दिवस सोडून द्यायचे. पण तिथं पुढे येणारा मंगळवार आणि शुक्रवार मात्र ही सेवा न चुकता तुम्हाला करायची आहे. आता बरेच जणांच्या बाबतीत सांगायचे तर वेळ नसतो, त्यामुळे मग देवघरासमोर दिवाही लावत नाहीत. मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे. बघा, तुमच्या घरामध्ये तुम्हाला रोज देवपूजा करणं शक्य नाही झालं तरी किमान देवघरासमोर दिवा लावायला धूप अगरबत्ती विसरू नका. आवर्जून धूप आणि अगरबत्ती तरी लावलीच पाहिजे. दिवा प्रज्वलित केलाच पाहिजे, कारण कुठलीही सेवा किंवा उपाय हा अग्नीच्या साक्षीने होतो, त्यामुळे आपल्याला या गोष्टी करण्याची गरज आहे. आता आरती करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. जी तुमची कुलदेवी असेल तिचा मंत्र एखादं तुम्हाला माहीत असेल तर तो मंत्र तुम्ही जप करू शकता. त्याचबरोबर आपल्या घराण्याचे जे पुरुष कुलदैवत असतात त्यांचंही तुम्हाला नामस्मरण करायला विसरायचं नाही, कारण या दोघांचीही सेवा आपल्या घरामध्ये झाल्या तरच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी जी आहे ती टिकून राहते. कारण प्रत्येकाच्या घराण्याचा एक कुलस्वामी देखील असतो किंवा एक कुलस्त्री देवी असते. त्या दोघांची सेवा आपल्या घरामध्ये व्हायला हवी. आता बघा, ही जी पहिली सेवा मी तुमच्यासोबत शेअर केली, ज्या आपल्याला देवीला कुंकवाचा अभिषेक करायचा आहे, म्हणजेच कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे. जी तुमच्या कुलदेवतेची आरती असेल ती तुम्ही करू शकता, किंवा अशी वेगळी आरती नसेल तर तुम्ही दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी ही आरती देखील म्हटली तरी चालेल. मग सगळ्यात आधी तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करायची आहे, त्यानंतर कुलदेवतेची आरती करायची. आरती करण्यासाठी तुम्हाला एक निरांजन घ्यायचे आहे. त्या निरांजनामध्ये शुद्ध गाईचं तूप घाला. तूप नसेल तर म्हशीचं तूप जरी घातलं तरी चालेल. फुलवाती घ्यायची आहे. फुलवातीचं टोक तुम्ही जी फुलवात घेतली आहे तिला कुंकवाने लाल करायचं आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून त्या दिव्याने कुलदेवतेची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर तुम्हाला कापूर जाळायचा आहे. त्यासाठी तुम्हाला कापूरदानी तुम्ही घेऊ शकता किंवा मातीचं भांडं देखील घेऊ शकता. मातीच्या भांड्यात 2 भीमसेन कापराच्या वड्या सोबत त्यामध्ये 2 फुलं असलेल्या अख्ख्या लवंगा, कुठेही फुटलेल्या तुटलेल्या नसाव्यात, त्या ज्या आपण नवरात्रीमध्ये देखील लवंगांचं अर्चन देवीला केलं होतं. लवंगा देखील अतिशय प्रिय आहेत देवीला. कापरासोबत या लवंगा प्रज्वलित करायच्या आणि परत आपल्याला कापूर आरती देखील करायची आहे. अशी आरती मंगळवार आणि शुक्रवारी केल्याने कुलदेवतेचे सर्वत्र संचार होतो. कुलदेवी जागृत होते आणि आपल्या कुटुंबावरती तिचे संरक्षण कवच तयार होते. त्यामुळे आपल्याला आवर्जून ही कापूर आरती जी आहे ती करायची आहे. कापूर आरती करून झाल्यानंतर आरतीभोवती तुम्हाला पाणी पुरवून घ्यायचं आहे. शक्य असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी आरती करत असताना उपस्थित असावं. बघा, कितीही रात्र झाली तरी रात्रीच्या 11 वाजेपर्यंत तुम्ही आरती करू शकता देवीची. ज्यावेळेस तुमच्या कुटुंबातील सगळेजण एकत्र येतील त्यावेळेस आरती करा. आणि शक्य नसेल तर घरातील जी करती स्त्री किंवा पुरुष किंवा यांनी आरती केली तरीही चालेल. आता त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कुलदेवतेसमोर या दिवशी विशेष नैवेद्य देखील अर्पण करायचं असतं. आपण रोज देवापुढे साखर किंवा एखाद्या जो फळांचा नैवेद्य अर्पण करत असतो, पण मंगळवारी आणि शुक्रवारी देवीला प्रिय असलेल्या गोष्टींचं नैवेद्य अर्पण करायचं. तर बघा, दर मंगळवारी शुक्रवारी तुम्हाला देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. मग खीर तुम्ही तांदळाची खीर बनवा किंवा शेवयाची खीर बनवा. ही खीर तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे. एखाद्या मंगळवारी अडचण आली तर शुक्रवारी नैवेद्य दाखवा. शुक्रवारी अडचण आली तर मंगळवारी दाखवा. या दोन्ही दिवशी नाही जमलं तर एखाद्या वेळेस पुढे येणारी जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला वाटीभर खीर तुम्ही बनवायची आहे आणि ती तांदळाची असो, रव्याची असो किंवा शेवयाची खीर तुम्हाला वाटीमध्ये घ्यायची आहे. आणि सगळ्यात आधी तुम्हाला पाण्याचं मंडल तयार करायचं आहे की चौकोन करून भरीव असं चौकोनी मंडल तयार करायचं. त्यावर ही खीर ठेवायची आणि एक अतिशय महत्त्वाची वस्तू तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे. ती म्हणजे तुम्ही केसराच्या 2 काड्या ज्या आहेत त्या टाकू शकता किंवा अखंड वेलची तुम्ही यामध्ये टाकायची आहे. बघा, केसर
काड्या टाकणं शक्य नाही, पण आपण ज्या वेळेस भगवान श्री हरी विष्णूंना नैवेद्य अर्पण करतो त्यावरती आपण तुळशीपत्र ठेवत असतो. पण ज्या वेळेस कुलदेवतीला नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेस 2 केसराच्या पाकळ्या तुम्ही टाकायच्या असतात किंवा एक अखंड वेलची टाकायची असते किंवा तुम्ही वेलची पावडर खिरीमध्ये टाकली तरीही चालेल. पाण्याने बनवलेल्या मंडलावर खीर ठेवायची आहे. खिरीभोवती पाणी फिरवून घ्यायचं आणि ही खीर थोडा वेळ कुलदेवी समोर ठेवायची झाकून, लगेचच उचलायची नाही. आपल्याला सवय असते नैवेद्य दाखवला की लगेच उचलून घ्यायचा, असं करायचं नाही. अगदी 10 मिनिट किंवा अर्धा तास तरी आपल्याला ती देवीसमोर ठेवायची आहे. त्यानंतर ही जी खीर आहे ती आपण बाहेरील कोणत्याही व्यक्तीला खायला द्यायची नाही. तर त्या कुटुंबामध्ये आपले जेवढे सदस्य आहेत, तुम्ही पती पत्नी मुलं एवढे सगळ्यांनी ती थोडी थोडी खीर खायची आहे. तुमच्या जेवणामध्ये तुम्ही घ्यायची आहे. मग खीर थोडी जास्त बनवा, तो तुम्ही ज्या वाटीमध्ये खीर घेतली आहे ती वाटीमध्ये थोडी थोडी खीर प्रसाद स्वरूपात घ्यायची आहे आणि कुटुंबातील सदस्यांनी हा जो प्रसाद ग्रहण करायचा आहे. आणि जर एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला शक्य झालं तर देवीला तांबूल देखील तुम्ही अर्पण करू शकता. तांबूल म्हणजे काय, तर आपले जे खाऊचं पान असतं ना, त्यामधला चुना लावून सौंफ, खडीशेप, लवंग, वेलची टाकून एखाद्या खलबत्त्यामध्ये कुटायचं. जे मिश्रण ते तांबूल स्वरूपात आपण कुलदेवीला अर्पण करायचं. थोडा वेळ तिथे ठेवायचं ते तांबूल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी खायचं असतं किंवा तुम्ही पानाचा विडा देखील कुलदेवीसमोर ठेवू शकता. आणि दुसऱ्या दिवशी तो पाण्याचा विडा तुम्ही तुमच्या घरातील स्त्री किंवा पुरुष यांनी कोणीही खाऊन घ्यायचा असतो. अशा प्रकारे देखील तुम्ही कुलदेवतेची जर तांबूल अर्पण केले तर कुलदेवी प्रसन्न होते. कारण ज्याप्रमाणे तिला कुंकुमार्चन प्रिय आहे, खीर प्रिय आहे, तितकंच तांबूल देखील खूप प्रिय आहे. बघा, आपण कुलदेवतेची ओटी भरतो त्यावेळेस त्यामध्ये तांबूल ठेवतो आणि पानाचा विडा ठेवतो. तर अशा वेळी मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला कुलदेवतेची सेवा करायची आहे. अगदी 2 ते 3 सेवा मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. जर तुम्हाला 16 वेळा कुंकुमार्चन करून 99 मंत्राचं पठण करून कुंकवाचा अभिषेक करायचा असेल तर ते देखील करा. खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि देवीची तुम्हाला त्या दिवशी आरती करायची आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर तांबूल नैवेद्य देखील देवीला अर्पण करायचं आहे. तर चला, याबरोबर आजचा हा व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.